ते ही माती आहे, मुंग्यांचं घर. जराशी आपल्याला लागेल, थोडीशी लागेल आपल्याला. थोडीशी घेतली आपण. चला घेऊन जाऊया. चला ही घेतली आहे, आता जाऊया. कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. आता जाऊन माती घेऊन आलो, पण थोड्या वेळात सगळा मच्छराने सोडला मला. छान सावले. ते घराच्या वरतीच गेलेलो. तर माती कशाला आणली? तर उद्या आहे नागपंचमी. नागपंचमीसाठी आपल्याला बनवायचा नागोबा. आणि ते मुंग्यांचं वाळू किंवा बोंबाडा असो, आमच्या इथे त्याला बोंबाडा बोलतात. बघितला तो छोटा होता एकदम, म्हणून तिकडची काढली. मोठ्या बोंबाड्यात गेलो नाही, असं आहे. तर आता याचा आपल्याला बनवायचा आहे नागोबा, कारण कोकणात नागपंचमी अशीच होते. ठीक आहे, तर याचा नागोबा बनवूया. उद्या आपल्याला पूजा करायची. आयुष्यात आपण पहिल्यांदा बनवतोय. लहान असताना बनवलं असेल, पण आठवत पण नाही. कसं करायचं ते पण लक्षात येत नाही. बघूया. नागोबा थोडा शेप देतोय आपण, का आर्टिस्ट नाही. थोडंसं त्याला रेखटवूया. कलर वगैरे काय करणार नाही, कारण माझ्या गावी जे माझे आजी पंजोबा वगैरे होते, ते असंच मातीचं बनवायचे आणि त्याचीच पूजा करायची. मार्केटमधनं आणलं असतं, पण ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं असतं, ते वितळत नाही विसर्जन झाल्यामुळे. म्हणून मी हे मातीचं केलं आहे. आणि माझे अगोदरचे पूर्वज पण असंच करायचे. मध्ये जरा नानाची तब्येत ठीक नव्हती, म्हणून बाहेरनं आणत होतो प्लास्टर ऑफ पॅरिसचा. पण यावर्षी आपण केला आहे, आणि ही आपली पहिली पूजा आहे. हे आपण काय मोठे आर्टिस्ट नाही, जेवढं जमलं तेवढं करतोय. समोर ना अशी पिंडीचा एक थोडासा लुक दिलाय. आपलं काय जेवढं जमतं तेवढं केलंय आपण. त्याला चुकून दे, आणि उद्या आपण ह्याला पूजेला लावूया. चला, आपला नागोबा तर तयार झाला, पण उद्याच्या पूजेसाठी आणखी काही साहित्य आपल्याला लागणार आहे, आणि लागणारच आहे. ते काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवतो. चलो. आपल्याला पाहिजे ते इथे आहे एक वेल. जंगल खूप आहे, काढणार कसं? मूळ कळलं पाहिजे त्याचं. आतल्या साईडला जाऊन बघूया, पण मच्छर खातील तिथे. बघतो. ही जी गुंडाळलेली वेल आहे ना, याला कारंड्याची पण वेल बोलतात. ती सोलून काढून घ्यायची आपल्याला उद्याच्या पूजेसाठी. चलो. मी पारा ए बोल. मोठी घे जराशी. बघा, लावून ठेवा. अर्ध सामान तर जमा झालंय उद्याच्या पूजेचा. वेली आता राहिलं सोनतळ, आणि काय रे दा? बेल. बेल. आणखी हे घेतो ना आपण, ते काय ते
हा एक प्रकार, नाव नाही तर तोंडावरती तेवढं राहिलंय. ठीक आहे, आता मंग्याच्या इकडे जाऊया किंवा वामनकाकडे जाऊन बेल घेऊया. ही सोनतळ आहे, उद्यासाठी लागेल. गणपतीला पण आपण वापरतो आणि नागपंचमीला पण वापरतो. आणि दुसरं काय, तो तिरडो ना, तिरडो आपल्याकडे आहे. कुठं रे, खाली जाशील काय? इथे रस्त्यावरतीच होती. चला, एक जुडी भेटली, बस झाली. एवढी झाली आहे, बस झाली एवढी. हार तिरडो आहे, तिरडो. आणि आम्ही त्याला पाण्या म्हणून वापरायचो. तिरड्यात आम्ही बोललो ना, तर पाण्या म्हणून वापरायचो. पाण्या म्हणून मग कसं वापरायचो माहिती आहे का? पाठी घुसायला आमच्याकडे तेव्हा असे काय काय म्हणतात, डस्टर विस्टर नव्हते. याची देठ तोडून घेऊन जायचो शाळेत पाठी घुसायला. ती चांगली आठवण आहे आपल्याला. सकाळ आज आहे नागपंचमी. तर आज आपल्याला नागपंचमीचा नाग वगैरे पुजायचा आहे. काल आपण नाग वगैरे बनवून ठेवला आहे. आता आज आपण त्याची पूजा वगैरे करणार आहोत. आपली घरच्या देवाची पूजा, त्याच्यानंतर मग नागपंचमीची पूजा. त्याच्यामध्ये कशी पूजा केली जाते, काय प्रथा आहेत, काय परंपरा आहेत, त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. चालू करूया, चला. ही देवाची भांडी आहेत, ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया. आई का
हा बाजूक ठेव एका साईडला. थांब ताट देते. थांब 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 थांब. मला ती ठेवते जी फुला बिला सगळ्यात. काय हे बाजूक ठेवलं जागा याचा नंतर कर. दूध लायाचं निवेद दाखव, गुळाचं निवेद दाखव. जरा पाठी ठेवायचं. दूध घालू बरे आणि त्याच्यात. हे टाक फक्त. येणार आहे. विचारा दीदी. याच्या दूध जास्त नको रे. तुझी आजी बिजी येत ना आता. चल मी पण तुझ्या चुकला म्हटलं तर माफ कर बाबा. तुझ्या वेल दीदी का. आमची आई नागोबाची पूजा करून बसली. पूजा केला ना नागोबाची? पूजा केला ना? केलंय म्हणता. अशा प्रकारे आपली म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली नागपंचमीची पूजा. याच्या अगोदर लहान असताना मी बघितल्या आहेत, पण आपण सेकंड म्हणजे दुसरीत असल्यापासून आपण गेलो मुंबईला. तर नागपंचमीला आपलं कधी येणं झालेलं नाही. तर आपल्या आयुष्यातली ही पहिली. आणि या पूजेसाठीच मी गावी आलो होतो, कारण नानाची तब्येत ठीक नसल्यामुळे नाना ही पूजा करू शकत नाही. या वर्षीपासून हे आला आपण करायचं आहे. आपल्याला म्हणजे आपल्याला करायचं आहे, म्हणजे माझ्या पिढीला करायचं आहे. कळलं? आता आपलं निवेदाचं वगैरे बाकी आहे, ते कंटिन्यूच करूया आपण ह्या व्हिडिओमध्ये. आणि विसर्जन पण. ही करंजी की नेवरे म्हणतात ते का? नेऊर आहे, गुळाचं आहे. करंजी टाईपच आहे ना, फक्त हे उकडवणार तू. पडणार हे आज हेच निवेद ना त्याचं. हेच निवेद आहे. निवेदाची तयारी चालू आहे. इथे आपला निवेद पूर्ण तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये देवापासून नागदेवापासून सगळ्यांची तयारी आपण करून ठेवलेली आहे. आणि आपल्याला निवेद दाखवायचा आता. त्यानं मार खाल्लाय ना सायदान. तर मगाशी आंघोळ पाणी ओतलेला, तर परत टॅप घेऊन बसलो. गायचा घे. गायचं ठेवलं. गायचं पण हवं देवाच्या पाण्याच्या बाजू.
वेद वगैरे दाखवून झाला. आता संध्याकाळी फक्त इथं विसर्जन करायचं आहे, पण लाईट नाही आहे, त्यामुळे आतमध्ये व्यवस्थित तुम्हाला दिसलं नसेल. आणि मोबाईलमध्ये बॅटरी राहील की नाही ती पण माहिती नाही तोपर्यंत. आता राहिली की ती फक्त 10% बॅटरी राहिली. लाईट आली दुपारी तर बरं होईल. या मंडळीनो, निवेद खायला या. निवेद घाल ती सगळी घाल, आता ती सोडून देऊची होत. हा अरे ते इड्यावर ठेवलं नाही, ते इड्यावर ठेवलेलं ठेवलेलं दे मी इकडे दे मग ते. हे सगळं भरते गेलं. हा आता ओवाळ चल. पुढच्या वर्षी लवकर ये बाबा. काय चुकला तर माफ कर. दोन्ही हाताने ओवाळायचा, कधी पण एक हाताने नाही ओवाळायचा. माझ्या फुल्यारामध्ये येतं हे ढाकण. चल बस झालं. चल झालं त्याचं मानपान. सगळं काय पण त्याचं राहता का म्हणे. सगळा त्याच्या बरोबर दाखवा. व्हिडिओ पण काहीच नाही ठेवायचं त्याचा. त्याच्या बरोबर जाऊन सगळं. इथे आपण जो नागोबा पुजला होता त्याचं विसर्जन केलं आहे केळीच्या मुळात. दरवर्षी इथेच करतो. त्याचा निवेद वगैरे सगळं तिथेच सोडलं आहे. येताना कोण व्हिडिओ काढायला नव्हता त्यामुळे काढला नाही, असं आहे.